वेंगुर्ले बंदरात बोट उलटून 7 खलाशी बुडाले। तिघांनी पोहून किनारा गाठला तर 4 बेपत्ता होते। बेपत्ता झालेल्यांपैकी 2 मृतदेह सापडले। 2 अद्यापही बेपत्ता आहेत। काल रात्रीची ही घटना आहे। वादळी वाऱ्यामुळे या खलाशांची बोट समुद्रात उलटली होती। धाराशिवच्या वाशी तालुक्यात फटाका कारखान्यात स्फोट झालेला। या स्फोटात 1 जण गंभीर जखमी झालाय। स्फोट झाल्यानंतर गावकऱ्यांनी एकत्रित प्रयत्न करत आगीवर ताबा मिळवला, त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय। वाशिम जिल्ह्यातील खैरखेडा वासियांना पाण्यासाठी वणवण करावी लागते। जिल्ह्यातील 13 गावांना पाणी टंचाईची समस्या जाणवते। महिला पुरुषांसह अगदी लहानग्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच पाण्यासाठी भर उन्हात 2 किलोमीटर अंतराचा घाट रस्ता चढून आपली पाण्याची गरज भागवावी लागते। मावळच्या मुळशी धरणात केवळ 17.98% इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे। जून महिन्याअखेर पुरेल इतकंच। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। पाणी शिल्लक आहे। वाढत्या तापमानामुळे पाण्याचं बाष्पीभवन होऊ लागलंय, त्यामुळे 40 गावांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार आहे। मावळ तालुक्यातही पाणी टंचाई जाणवतेय। नाणे गावातील ग्रामस्थ पाण्याच्या समस्येनं हैराण झाले। जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा केला जातोय, मात्र हा पाणी पुरवठा दूषित असल्यानं गावातील नागरिकांना विविध आजारांना सामोरं जावं लागतं। सोलापूरमधील हिप्परगा तलावातून शहरातील बहुतांश भागांना पाणी पुरवठा केला जातो। आजूबाजूची शेती सुद्धा याच तलावावर अवलंबून आहे, मात्र यंदा तलावाची पातळी कमालीची घटली आहे। जून अखेरपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे। धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसलाय। कळंब, धाराशिव, परंडा, वाशी या तालुक्यांमध्ये मोठं नुकसान झालेलं आहे। अनेकांच्या घरावरील पत्रे उडालेत, झाडं आणि विजेचे खांब कोसळलेत। आजही ढगाळ वातावरण कायम आहे। जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय।